नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अखेर सुमनला नागराजचा संशय आल्यामुळे सुमनने नागराजवर लक्ष ठेवताच महिपची व नागराजची असलेली मैत्री त्याच्यासमोर येऊन जेव्हा रविराज समोर तिने या सगळ्या सत्याचा उलगडा करताच आता रविराजला जेव्हा यावर संशय येणार, रविराज देखील आता डोळ्यात तेल घालून नागराजवर वॉच ठेवत जेव्हा आता नागराजचा पाठलाग तो करणार, त्याच वेळेला महिप आणि नागराज या दोघांचं जे काही बोलणं आहे ते बोलणं जेव्हा आता रविराजच्या कानावर पडणार आहे, त्यामुळे सगळ्याच आतापर्यंत केलेल्या पापांचा नागराजच्या असलेल्या पापांचा पाढा नकळतच आता रविराज समोर येणार असल्याने रविराज आता प्रिया पाठोपाठ नागराजही कशाप्रकारे जेलची हवा खायला पाठवणार आहे हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता भाजी मित्रांनो, आतापर्यंत पूर्ण नागराजकडे जात आणि नागराज कशाप्रकारे महिप बरोबर गप्पा मारतोय हे सगळं सत्य तिच्यासमोर आता आलेलं असतं, परंतु त्यांच्या ज्या काही गप्पा असतात त्या गप्पा नेमकं कोणाशी ती बोलते हे सगळं तिला अंधुकच दिसतं आणि नागराजला अगदीच योग्य वेळेवर तिथून सुमन आलेली दिसल्यामुळे तो पटकनच तिथून पळ काढतो आणि नंतर घरी आल्यानंतर सुमन विचार करते की काही केलं तरीही मला नागराजवर पूर्णपणे लक्ष ठेवलं पाहिजे, जर आत्ताच मी लक्ष ठेवेन तर सगळं माझ्यासमोर येईल, परंतु नागराजला असं वाटत असतं की सुमन बावळट आहे, भोळी आहे, ती काही माझ्यावर लक्ष ठेवणार नाही, परंतु आता सुमनने अगदी व्यवस्थित त्याचं बोलणं ऐकून घेतलेलं असतं। पुढच्या वेळेला आपण बाहेर कुठे भेटूया नको महिप, कारण सगळ्यांचं लक्ष माझ्यावर असतं, त्यामुळे आपण तुझ्या घरीच भेटत जाऊया, कारण काय ना जर दादाने पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं तो त्याला सांगतो। आणि हे सगळं आता सुमन ठरवते की काही झालं तरीही मला रविराजच्या कानावर हे सगळं घातलं पाहिजे। तर इकडे प्रतिमाच्या गोळ्यांमुळे खूप मोठा गोंधळ सुभेदारांच्या घडी उडालेला असतो, कारण डॉक्टर श्रद्धा यांनी ज्या गोळीबद्दल खुलासा केलेला असतो ती गोळी कोणी दिली हे नाव समोर येताच आता प्रियाचं नाव समोर आलेलं असतं, कारण आतापर्यंत प्रियानेच प्रतिमाला गोळ्या देण्याचा सगळा काही जो काही ठेका असतो तो गुंतलेला असतो आणि तिने मुद्दाम स्वतःकडे हे काम घेतलेलं असल्यामुळे रविराजच्या संशयाची सुई आपसुकच तिच्याकडे वळालेली असते। म्हणूनच प्रतिमा म्हणते की हे सगळं प्रिया कशाला करे, म्हणजे स्वतःच्या आईला अशा प्रकारे वेड करणं याचा प्रयत्न कशाला बरती करत असेल। रविराजला आता यामुळे खूप डिस्टर्ब झालेलं असतं की तन्वी तिच्यावर आपण इतका विश्वास ठेवला, ती आपला विश्वासघात कसा करत होती, म्हणजे आतापर्यंत ती माझाही विश्वासघात करत होती, म्हणजेच ती आतापर्यंत त्या महिपला मिळून ज्या काही गोष्टी करत होती त्यामुळे सुभेदार कुटुंबाला फसवत होती आणि प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देऊन ती मला फसवत होती, असं सगळं काम ती करत होती। मग प्रतिमा म्हणते की रविराज हे बघा, तुम्ही प्लीज काही वाईट वाटून घेऊ नका, यामध्ये तुमचा काहीही दोष नाहीये, तुम्ही मुलगी म्हणून तिच्यावर विश्वास ठेवलात, यात तुमचा काय दोष आहे सांगा, त्यामुळे तुम्ही अजिबात विचार करू नका, जे काही घडलं ते ठीक आहे, परंतु आपल्याला एक गोष्ट पुन्हा मानायला हवी, पुन्हा स्वीकार करायला हवा की खरंतर हे सगळं जर काही संकट असतो माझ्यावर होतं ते सायलीमुळेच दूर झालेलं आहे। सायलीने जर योग्य वेळेवर डॉक्टर श्रद्धाला बोलावलं नसतं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, कारण तिनेच तिला बोलावले, त्यामुळे या गोळीच्या सत्याचा नेमका काय उलगडा होता ते ताई आपल्यासमोर आलंय। तेव्हा अस्मिता म्हणते की हो अगदी बरोबर आहे प्रतिमा, त्या तुझं कारण साहिलीने जर तिला बोलावलं नसतं किंवा या गोळीबद्दल तिला संशय आला नसता तर माता खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला असता, आपण प्रतिमा त्याला त्याच चुकीच्या गोळ्या दिल्या असत्या आणि मग त्याच गोळ्या ती खाई राहत राहिली असती, ज्यामुळे तिला जसं डॉक्टरने सांगितलं त्याप्रमाणे त्रास होत राहिला असता। असं म्हटल्यावर आता सगळे जणांना पुन्हा एकदा सायलीच कौतुक वाटतं, सायलीने जे काही केले त्यामुळे सगळ्यांना बरं वाटत असतं की सायली ही प्रत्येक संकटातून सुभेदारांनाच नाही तर किल्लेदारांना देखील वाजवत आहे। रविराज आता तिच्या पुढे हात जोडून तिला म्हणतो की खरंच सायली, तुझ्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात,
सायली म्हणते की प्लीज असं बोलू नका आत काका, परंतु रविराज म्हणतो की हे बघ सायली बाळा, तू नको काळजी करूस, मी प्रतिमाची काळजी घेतो. आपण प्रतिमाला मी घरी घेऊन जातो जेणेकरून मला तिच्यावर पूर्ण लक्ष ठेवता येईल. आता काही झालं तरी ना प्रतिमाला मला आता एकटं सोडायचं नाहीये, कारण या गोळ्यांच्या बाबतीत किंवा कशाच्याही बाबतीत तिच्यावर इतका मोठा गोष्टी याबरोबर इतक्या मोठ्या गोष्टी घडतायत ना, पण मी तुझ्याबद्दल अजिबातच अविश्वास दाखवत नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की काही झालं तरीही आता मला प्रतिमाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाहीये. प्रतिमा म्हणते की हो ठीक आहे चालेल, तुम्हाला जर व्यवस्थित वाटत नसेल तर आपण नक्कीच घरी जाऊया. म्हणून प्रतिमा आणि रविराज हे दोघजणही घरी यायला निघतात. आता जेव्हा ते घरी येतात त्याच वेळेला सुमनचा चेहरा जरासा पडलेला असतो. सुमन नेहमीप्रमाणे त्यांचं स्वागत करत नाही, त्याशिवाय नागराज आणि प्रतिमा यांचाही मूड जरासा खराबच असतो. तेव्हा मग सुमन त्यांना पाणी देते आणि म्हणते की काय झालं वहिनी, तुम्ही आलात, खरंच खूप बरं वाटलं. आणि आज तुम्ही खरंच, मला असं वाटत होतं की घरी यायला हव्यात, कारण तुमच्याशी मला खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा मग ती म्हणते की हो बरं झालं, म्हणजे मला यायचंच होतं खरंतर, कारण माझ्या मागेही येण्यामागे तसं काहीच कारण होतं. तेव्हा मग सुमन म्हणते की वहिनी काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळेला आता रविराज म्हणतो की प्रॉब्लेम कसला, अगं ती मुलगीच म्हणजे या घरामध्ये एक मोठी प्रॉब्लेम होती. तेव्हा मग सुमन म्हणते की कोण मुलगी, कशाबद्दल बोलताय तुम्ही? नागराज भाऊजी, प्रतिमा वहिनी, काय झालंय नेमकं? तेव्हा मग रविराजला सांगतो की अगं ती तन्वी, त्या तन्वीमुळे सगळं घडलेलं आहे. अगं ती या घरामध्ये राहून सगळ्यांचीच वाट लावून ठेवत होती. अगोदर त्या महिप्तला मिळालेली होती आणि त्या साक्षीला त्या खुनाच्या संदर्भात मदत करत होती आणि खोटी साक्ष कोर्टात देत होती. माझी वकिलाची मुलगी असूनही ती इतकं खोट्या स्थळाला जाऊन वागली. त्यातून कुठून आम्ही बाहेर येत होतो. त्या दुःखातून सावरून आम्ही कायमचं तिला घरातून बाहेर काढलं होतं, परंतु आता नवीन तिचं एक कारस्थान समोर आलाय आमच्या. तेव्हा मग सुमन विचारते की काय तन्वीने आता पुन्हा काय केले? ती तर आता जेलमध्ये आहे ना. मग त्यावर रविराज म्हणतो की नाही, जेलमध्ये असले तरी तिच्या एक नवीन गोष्टी समोर येतात ना, आमच्या ज्या तिने मागे घडवल्या त्याच काय करायचं? तो म्हणतो की अगं तुला माहिती आहे का, प्रतिमाला गोळ्या देण्याचं काम तन्वी करत होती बरोबर? सुमन म्हणते की हो बरोबर आहे. मग त्यावेळेला तो म्हणतो की अगं ते सगळं काम ती चुकीचं करत होती, म्हणजे तिला ती खोट्या गोळ्या देत होती याच्यामुळे तिला त्रास होईल ना, हे सगळं ती करत होती. मला एक गोष्ट समजत नाही की हे सगळं ती का करत होती. तेव्हा मग आता तिच्या लगेच लक्षात येतं की नागराज आणि तन्वी दोघीजणीही मिळून सुमन म्हणजेच प्रतिमाच्या गोळ्यांबद्दल बघायची. या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत याचा विचार तिच्याही डोक्यात फिरतो आणि ती तशी शांत असते की तन्वी आणि हे असं म्हणून ती गप्प होते. तेव्हा मग रविराज म्हणतो की हे म्हणजे नागराजच काय बोलायचं तुला ते? हा हो सॉरी ॲक्च्युली मी माझंच बोलत गेलो, तुला काही बोलायचं होतं ना? तेव्हा मग सुमन घाबरलेली असते. प्रतिमा तिला धीर देत म्हणते की सांग ना अगं काय झालंय सुमन, तू काही बोलत का नाहीयेस? तेव्हा मग सुमन सांगते की हो वहिनी, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. रविराज विचारतो की काय झालं? म्हणजे आम्ही इथे नव्हतो तेव्हा काही झालं का? अगं तुला तर मी तिथे भाजी घेण्यासाठी सोडलं आणि त्यानंतर मी निघून आलो, प्रतिमाला घेऊन आलोय, काय झालंय नेमकं? तेव्हा मग ती म्हणते की मी यांना जेव्हा भाजी घेत होते ना तेव्हा भाऊजी महिप्त सोबत केटमध्ये बोलताना पाहिलं. चहाच्या टपरीवर ते दोघेजणही छान चहा पीत होते आणि गप्पा मारत होते. रविराज म्हणतो की काय बोलतेस तू सुमन? हे नागराज आणि महिप्त ते दोघे तिथे कसे काय असू शकतात आणि आपल्या नागराजचा महिप्तशी काय संबंध? तेव्हा मग ती म्हणते की हो भाऊजी, मलाही पहिले तोच प्रश्न पडला की नक्की मी त्यांनाच पाहिलं का?
आणि नंतर मला त्या सत्याचा उलगडा झाला जेव्हा मी घरी आले ना, तेव्हा मी पुन्हा त्यांच्यावर एकदा लक्ष ठेवलं की नक्की ते कोणाशी बोलतात काय, कारण किती काही झालं तरीही मला लक्ष ठेवायला हवं होतं, कारण महिपने आपल्या घराचं जे काही वाटोळ केले ते मला अगदी चांगलंच माहिती आहे. तन्वीच्या बाबतीतही त्यांनी असं घडवून आणलं आणि आता नागराज, त्यामुळे मला खूप चिंता वाटत होती हे असं का करत असतील, त्यांचा काय संबंध असेल. परंतु माझ्या त्यांच्या बोलण्यावरून हेच लक्षात आलं की त्यांच्या दोघांमध्ये मैत्री आहे आणि ते सांगत होते की आता इथून पुढे मी तुला बाबा महिप्त बाहेर भेटणार नाही, कारण बाहेर कोणीही बघू शकतं, त्यामुळे मी तुझ्या घरीच तुला भेटायला येईन तुझ्या बंगल्यावर. आता हे ऐकल्यानंतर रविराजलाही धक्का बसतो, म्हणजे हा महिप्त आणि नागराज यांचा नेमका काय संबंध आहे. नागराज हा महिपशी कुठल्या प्रकारे कॉन्टॅक्ट ठेवू नये अशा गुंड माणसाशी आणि गुन्हेगार माणसाशी काय संबंध ठेवायला हवेत. तो म्हणतो की जर मी नागराजला जाऊन सरळ विचारलं तर तो मला काही खरं सांगणार नाही, तो अडेवेडे घेणार किंवा मी असं काही केलंच नाही असं म्हणणार. प्रतिमा म्हणते की हो अगदी बरोबर नागराज भाऊजी, सगळ्या गोष्टी सुमनवर टाकतील की तू मूर्ख आहेस, वेंदळी आहेस, दुसरंच काहीतरी ऐकतेस असं तर काहीतरी बोलतील. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही नागराज भाऊजींवर व्यवस्थित लक्ष ठेवा, म्हणजे कस आहे ते कुठे जातात, काय करतायत नक्की, नागराज हा महिप्तकडे जातो का, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्या. तेव्हा मग आता रविराज म्हणतो की हो खरं तर त्याच गोष्टीची गरज आहे. मी तन्वीवर लक्ष दिलं नव्हतं म्हणूनच ती या थराला जाऊन पोहोचली होती, अगदी गुन्हेगारी प्रवृत्तीपर्यंत गेली होती. परंतु आता माझ्या भावाच्या बाबतीत जर तसं काही घडत असेल तर मला त्याला आता वेळीच धडा शिकवायला हवाय, त्यामुळे माझं कुटुंब आणखी विखुरायला नको आहे असं म्हणून आता एक मोठा रविराजने देखील निर्णय घेतलेला असतो की काही झालं तरीही लवकरात लवकर हे सगळं संपवायला हवं, आणि म्हणून नागराज तेवढ्यातच येतो आणि तो बाहेर जायला निघालेला असतो. आणि सुमन म्हणते की काय कुठे, तेव्हा तो म्हणतो की आलो अगं, सारखं बाहेर जाताना विचारू नये, आलोच मी जाऊन येतो, माझ्या एका मित्राला भेटायला जायचं असं म्हणून तो आता बाहेर पडतो. त्यावेळेला रविराज आता घालत असतो, तो काहीच जास्त बोलत नाही. तेव्हा मग लगेच नागराज विचारतो की वहिनी काय तुमची तब्येत तर ठीक आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना. तेव्हा मग ती हो असं म्हणते. नंतर तुमच्या गोळ्या वगैरे व्यवस्थित चालू आहेत ना वेळेवर, असंही तो विचारतो. तेव्हा मात्र त्याच वेळेला प्रतिमाला आणि रविराजला पुन्हा एकदा संशय येतो, कारण हा गोळ्यांबद्दल इतकं नेमकं का विचारत असतो, म्हणजेच तन्वी आणि नागराज मिळून हे सगळं काही करत असतील का असा प्रश्न त्याला आता पडलेला असतो आणि त्यामुळे तो जरा टेन्शनमध्ये असतो. त्यानंतर मग आता नागराज मुद्दामच तिथून निघून जातो आणि सगळं ठीक आहे ना, मी येतोस हा जाऊन असं म्हणून तो तिथून निघून जातो. त्याच वेळेला आता रविराज म्हणतो की प्रतिमा सुमन, मी पटकन जातो आणि त्याच्यावर लक्ष ठेवतो, कारण काय ना काही झालं तरीही मला आता नक्की नागराजच काय चाललं याच्याकडे लक्ष द्यायलाच हवं. म्हणूनच आता रविराज हा पटकन तिथून कसलाही विचार न करता नागराजचा पाठलाग करण्याचं ठरवतो. नागराज खरं तर आपली गाडी घेऊन निघालेला असतो, परंतु रविराज गाडीन काढता तो रिक्षाने निघतो, कारण किती काही झालं तरीही जर रविराजची गाडी नागराजने ओळखली तर तो पुन्हा काहीतरी साब्ध होईल, म्हणूनच तो त्याच्या आता मागेच रिक्षाने लागलेला असतो. नंतर आता सायलीला धक्काच बसलेला असतो की हे सगळं प्रिया कसं करू शकते, त्यामुळे ती ठरवते की नाही काही झालं तरीही मला प्रियाला हा जाब विचारायचाच आहे. परंतु अर्जुन तिला अडवत असतो. अर्जुन म्हणतो की नको सायली, उगीचच कशाला आपण जायचं तिकडे, मला तर तिचा चेहराही बघावास वाटत नाहीये. तेव्हा सायली म्हणते की नाही, मलाही तिच्यापाशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये, परंतु तिने प्रतिमाहत्या सोबत असं का केलं, म्हणजे जर प्रतिमाहत्या लवकर ब्री झाली असती तर तिला काय प्रॉब्लेम होता, ती या सगळ्यामध्ये का अडकाटी आणत होती याच प्रश्न
नांची उत्तर मला तिला विचारायचेत इतके चांगले आईवडील असताना तिने त्यांना फसवलंच परंतु प्रतिमाच्या जीवावरती काबर उठली होती हे विचारल्याशिवाय मी काही आता शांत बसणार नाही म्हणून आता सायली अर्जुन दोघजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि त्याच वेळेला प्रिया येते आणि म्हणते की तुम्ही मला काय खायला घातलत मला विष दिलत का तुम्ही असं म्हणून ती जोरजोरात तिथे हॉस्पिटलमध्येच आवाज करत असते सायली म्हणते की एक मिनिट आवाज खाली करायचा तू हे सगळं का करत होतीस तुला कसं वाटलं जर तुला कोणी मारण्याचा प्रयत्न करत होतं तर मग हीच गोष्ट तू स्वतःच्या आईसोबत का बरं करत होतीस तेव्हा मग तन्वी म्हणते की काय कशाबद्दल बोलतेस तू तुला काही वेळ वगैरे लागले का सायली अगं तू इथे मला का आलीस भेटायला मला सांग तुला जर नीट भेटायचंच नव्हतं तर उगीचच तू इथे आलीस तरी का तेव्हा मग आता ती म्हणायला लागते तुला काय बोलायचं नेमकं सायली तेवढ्यातच तिथे आता अश्विन येतो अश्विन म्हणतो की एक मिनिट अर्जुन सायली तुम्ही इथे काय करताय तुम्हाला माहिती आहे ना ती इथे आजारी आहे म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तिला काही इथे मजा म्हणून ठेवण्यात आलेलं नाहीये किंवा ती कोणत्याही प्रकारच नाटक करत नाहीये तुम्हाला माहिती आहे ती हॉस्पिटलमध्ये तर तुम्ही तिला चांगल्या मनाने भेटायला तर नाही आलात परंतु तिला अशा प्रकारे त्रास देऊन तुम्हाला काय मिळणार आहे तेव्हा मग सायली भडकते आणि म्हणते की अश्विन भाऊजी तुम्ही तिच्यावर डोळे झाकपणे विश्वास ठेवत असाल परंतु मी नाही आम्ही कोणी तिच्यावर तसा विश्वास ठेवत नाही आणि खरं तर मी इथे तिला जाब विचारायला आलोय तेव्हा मग लगेच ते विचारतात की कसला जाब काय कशाबद्दल आलीयस तू इथे तेव्हा मग सायली म्हणते की जाब मी सांगते ना कसलं अहो अश्विन भाऊजी तुमचं हिच्यावर लक्ष नव्हतंच खरं परंतु ही काय करत होती त्याच आणखी एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे प्रतिमा हत्याला हे चुकीच्या गोळ्या देण्याचा प्रयत्न करत होती प्रतिमा हत्याला मारण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा मग हे ऐकल्यानंतर अश्विनला पण धक्काच बसतो तो म्हणतो की काय अगं काय बोलतेस तू जरा तोंड सांभाळून बोल प्रियाबद्दल कसलेही आरोप करताना तुला काहीच वाटत नाही स्वतःच या आईला ती अशा गोळ्या तेव्हा मग ती गोळे दाखवते आणि म्हणते की हे बघा या गोळ्या होत्या आता काय बोलाल तुम्ही या गोळ्यांबद्दल असल्या चुकीच्या गोळ्या ही प्रतिमा त्याला मुद्दाम देत होती आणि हिने मुद्दामच रविराज काकांकडून ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी मागून घेतली होती का आता तिला त्यांच्यासोबत ते करायचं होतं प्रतिमहत्याची स्मृती परतच येऊ द्यायची नव्हती हे सगळं का करायचं होतं तुला प्रिया सांग ना काय होतं या सगळ्याच्या मागे तेव्हा आता तिची बोलती बंद होते काय बोलायचं तिला काहीच कळत नाही नंतर मग अश्विन तिला विचारतो की हे जे काही बोलतीये ते खरं आहे का या गोळ्या तू का देत होतीस तेव्हा मग ती म्हणते की अश्विन तुला वाटतं का की या गोळ्या मी आईला देत असेल मी माझ्या आईच्या बाबतीतच असं का बरं वाईट वागेन मी तिची दुश्मन आहे का ती लवकरात लवकर ब्री व्हावी उलट मीच बाबांना सांगायचं की तिला डॉक्टर करूया आणखी चांगला डॉक्टर करूया मग या सगळ्या गोष्टी मीच करेन का खरंच तू विचार कर असं म्हणून ती मुद्दामच आता अश्विनला खोट सांगत असते जेणेकरून अश्विनने तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवावा आणि तसंच होतं अश्विन तिच्यावर विश्वास ठेवतो सायली म्हणते की तू कितीही मगरीचे अश्रू घाळलेस ना तरी हे आम्हाला माहिती तू खोट बोलत होतीस आणि ते का याचा शोध मी घेतल्याशिवाय राहणार नाही अशी सायली तिला धमकी देते तर आता नागराज हा घराच्या बाहेर पडलेला असतो तो घराच्या बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या गाडी नेतो आणि गाडी कुठेतरी बाहेर लावून तो महिपच्या बंगल्यामध्ये शिरतो आता महिपच्या बंगल्यामध्ये शिरल्याबरोबर महिप्त म्हणतो की अरे नागराज शेठ काय आज फोन नाही केलात आणि लगेच निघून आलात तेव्हा मग आता तो म्हणतो की अरे काय बोलणार मला तरीही खूप भीती वाटायला लागली म्हणून तुला भेटायला आलोय तेव्हा मग महिप्त म्हणतो की आता काय तो म्हातारा मधुकर पाटील वगैरे शुद्धीवर आला की काय कुमातून तेव्हा नागराज म्हणतो की नाही तो म्हातारा शुद्धीवर आलेला नाहीये परंतु आमच्या घरात एक मोठी गोष्ट घडतीये त्याच वेळेला आता तो लगेच म्हणतो की काय कसली मोठी गोष्ट कशाबद्दल काय होते त्यावेळेला लगेच
नागराज म्हणतो की अरे मी एक गोष्ट ऐकली म्हणजेच माझी बायको आणि ती प्रतिमा दोघीजणी अर्ध्या डोक्याच्या मेंदूवाली प्रतिमा दोघीजणीही बोलत होत्या आणि प्रतिमाला म्हणे काहीतरी चुकीची गोळी दिली जाते ना जी मी आणि तन्वी मिळून द्यायचो ती गोळी त्या गोळीबद्दल आता खुलासा झालाय म्हणजेच ती गोळी तन्वी देते या सगळ्या गोष्टीचा आता सत्य बाहेर आलंय तेव्हा आता महिप्त म्हणतो की अच्छा म्हणजे असं घडलं तर आणि हा शोध सगळा कोणी लावला तेव्हा मग रागराज म्हणतो अर्थातच ती तिकडे आहे ना डिटेक्टिव्ह सायली त्या वकील अर्जुन सुभेदारची बायको तिनेच केले हे सगळं त्यावेळेला मग आता महिप्त म्हणतो की बापरे म्हणजे आता तुमचा हा डाव पण फसला तर नागराज शेठ तेव्हा मग नागराज म्हणतो की काय करणार ती प्रतिमा तिकडे जाऊन राहत होती कशाला काय माहिती आणि तेव्हा मग तिच्याकडून हे सगळ्या गोष्टी समजल्यात म्हणजे सायलीने त्या सगळ्या गोष्टीचा शोध लावलेला दिसतोय आणि डॉक्टरांनी त्या गोळ्या कशासाठी आहेत काय वगैरे सगळं काही बोलून दाखवले आता नक्की काय करायचं काहीच कळत नाहीये त्यावेळेला आता नागराज जे काही बोलतोय महिप्त सोबत त्याकडे रविराजच पूर्ण लक्ष असतं आणि ते लक्ष देऊनच तो सगळीकडे आता बघत असतो मग आता त्यावर नागराज विचार करतो की काय करायचं महिप्त शेठ मला खरंच काही समजत नाहीये आता त्या अर्ध्याक्याची बाई जिला आपण म्हणत होतो तिने व्यवस्थित गोळ्या घ्यायला सुरुवात केली आणि जर आपल्या बाबतीत तिची स्मृती परत आली तुझ्या बाबतीत तर तू काय करणार आहेस मला सांग जर तिची स्मृती परत आली ना तर तुझी किंवा माझी दोघांचीही वाट लागून जाईल खरंच मला काही कळत नाहीये तेव्हा मग आता त्या म्हातायाला कसा बसा शांत केला आता तो कोमामध्ये आहे त्याचीही एक भीती आहे की तो जर शांत होत आहे पण जर कोमातून बाहेर आला शुद्धीवर आला तर मात्र त्याने माझ्याबद्दलच खरं सगळं सांगून टाकलं तर की मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता काय करायचं काय तेव्हा महिप्त म्हणतो की नागराज शेठ जेव्हा जेव्हा येता तेव्हा तेव्हा माझ्या डोक्याला नुसता ताप देत असता काय चाललंय काय तुमचं म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला टेन्शन आलं की मीच आठवतो की काय म्हणजे माझं इतकं टेन्शन आहे माझी लेक तिथे जेलामध्ये असताना तुम्हाला काही वाटत नाही माझ्याकडे फक्त तुमचे टेन्शन गात असता मला काय वाटतं माझी साक्षी कधी परत यावी याच्या विचारात मी असतो आणि त्यात तुम्ही आणखीन म्हणजे मला तुमचे सगळ्या भाकड काता सांगत बसता अजिबात काही सांगू नका तेव्हा मग नागराज म्हणतो की मी फक्त सावध केलं महिप्त कारण काही झालं तरीही आज उद्याला जर मी लटकलो गेलो तर तुलाही त्यामध्ये अडकाव लागेल मपत म्हणतो की हे बघ मला अडकण्याची काहीच भीती नाहीये मी व्यवस्थितपणे सुटू शकतो आणि आता तुला 113% मी सांगतो की काही झालं तरीही मी माझ्या साक्षीला सोडवणारच आणि ती प्रिया आहे ना त्या प्रियाला तर मी बघूनच घेईन ती काय काय करते हे सगळं तीच मला माहिती आहे आता पण ती खोट कारस्थान करून हॉस्पिटलच्या बाहेर आली आणि बघितलं ना सगळ्यांना कशी गुंडाळते ती पोरगी आता अगोदर त्या रविराज किल्लेदार म्हणजे तिचा बाप जो इतका शहाणा वकील मोठा वकील त्याला ती इतकी गुंडाळत होती तर मग आता त्या अश्विन त्या खोट्या डॉक्टरलाही गुंडाळायला काय तो नकली डॉक्टरच आहे त्यावर मग लगेच नागराज म्हणतो की अरे बाबा नकली नाही तो असली मोठा डॉक्टर आहे तेव्हा मग तो म्हणतो की नकलीच तो कारण काही झालं तरी त्याने त्या प्रियावर विश्वास ठेवलाय आता तो नकली डॉक्टर असं दोघांच बोलणं चालू असतं आणि या बोलण्यामध्ये नागराज जे काही त्याने स्वतः केले त्या सगळ्या पापांचा पाढा आता महिप्तलात वाचून दाखवतो आणि हे सगळं आता नकळतपणेच रविराजच्या सगळं कानावर पडलेलं असतं त्याने पाठ केल्यामुळे आता नागराजच्या सगळ्या गोष्टी त्याच्या कानावर पडलेल्या असतात आणि रविराजला या सगळ्याचा जबरदस्त मोठा धक्का बसतो म्हणजे तन्वी तर घरातली म्हणजे घरात घरफोडी होतीच परंतु माझा भाऊ स्वतःचा छोटा भाऊ नागराज हा देखील या सगळ्यामध्ये सामील आहे आणि तो देखील हे सगळं घडवून आणतोय त्यामुळे आता रविराजला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो म्हणजेच मधुभाऊंना मारण्याचं काम हे नागराजने केले त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टीही नागराजने घडवून आणल्यात म्हणजे
रतिमाला खोट्या गोळ्या चुकीच्या गोळ्या देण्याचं कामही त्यामध्येही नागराज सामील होता म्हणजे सगळीकडे यामध्ये नागराजची चूक आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं म्हणून आता नागराजला आता रविराज कशाप्रकारे जाब विचारणार आणि जेव्हा नागराजकडून सत्य समजल्यानंतर कशाप्रकारे नागराजला तो पोलिसांच्या हवाले करणार आहे। आता प्रियाच्या पाठोपाठ नागराजही जेलवाखान्यासाठी जाणार आहे। आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।